हुपरी इथल्या राजेंद्र नेर्लेकर यानं 1998 पासून आजतागायत रॉयल टच सारख्या वेगवेगळ्या ट्रेडिंग कंपन्या स्थापन करून हजारो लोकांकडून कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली। मात्र गुंतवणूकदारांना वेळेत योग्य तो परतावा दिला नाही। या प्रकरणी गुंतवणूकदारांनी हुपरी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या। मात्र हुपरी पोलिसांनी त्याला अद्यापही ताब्यात घेतलेलं नाही। सध्या तो फरार आहे। राजेंद्र नेर्लेकर याची पत्नी, मुलगा आणि त्याचे नातेवाईक हे गेल्या काही वर्षांपासून राजेंद्र नेर्लेकर याला पाठबळ देत आहेत। पोलिसांनी चौकशी केल्यास नेर्लेकर याच्या नातेवाईकांकडून उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत। हजारो गुंतवणूकदारांची हजारो कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करून देखील राजेंद्र नेर्लेकर हा महाराष्ट्रानंतर आता गोवा आणि इतर राज्यात वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून लोकांची आर्थिक फसवणूक अद्यापही करतोच आहे। मात्र पोलिसांकडून अद्यापही त्याच्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही, असा आरोप शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी केलाय। राजेंद्र नेर्लेकर याच्यावर यापूर्वी देखील काही गुन्हे दाखल आहेत, मात्र पोलीस कारवाई करत नाहीत। गोरगरीब लोकांकडून पैसे गोळा करून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या नेर्लेकर याला तात्काळ अटक करून त्याची ईडीमार्फत चौकशी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपलं कोल्हापूरकडे विशेष लक्ष असून आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं दीपाली सय्यद यांनी यावेळी स्पष्ट केलं। या पत्रकार बैठकीला फसवणूक झालेल्या महिला उपस्थित होत्या।